स्वागत है आपका यस न्यूज कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान। ये कल रात में सर झाड़ गिरा यहाँ पे करीबन 1:30 2 बज रहे थे। अचानक क्या है ये जो ये है पेड़ है हमारे घर पर गिरा है। सब गिरने के साथ पूरा एकदम शेक हुआ क्या। अब वो रात में भी केबी वाले आए थे, उन्होंने आकर देख कर चले गए। और अभी सुबह रात में आके बाद में सुबह में अभी कटिंग वगैरह कर रहे हैं उन्होंने, सुबह से चालू है। हमारा थोड़ा नुकसान हुआ है, वो घर का ऊपर का सज्जा गिरा है और वो एंगल था वो भी गिरा है। अब इसका कौन जिम्मेदार उनको बोले तो उन्होंने हमारे तरफ नहीं आता, केबी वाले बोले तो हमारी तरफ नहीं कर को बोल रहे हैं। और एक डिपार्टमेंट कौन से भी आई थी उन्होंने भी हमारी तरफ नहीं करके बोल रहे हैं। फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले भी आए थे, उन्होंने भी हमारी तरफ नहीं करके बोल रहे हैं। अभी इसकी जिम्मेदारी कौन है? अच्छा अल्लाह का एहसान है कोई भी इंसान नहीं घूम रहा था नीचे। अगर इंसान घूमता या उसे क्या भी होता तो उसकी जिम्मेदारी कौन ले देते? इससे पहले भी 2-3 बार बोले उनको कट करके, जब 2 महीने पीछे पहले आकर नहीं कट करे उन्होंने, ये झाड़ गिरने का है। और 2 महीने पहले कंप्लेंट भी दी उनको, बोले झाड़ गिरने वाला है जरा आओ। और बारिश में भी ये हो रहा था, वो शॉक हो रहा था, स्पार्क हो रहा था करंट है। लेकिन अभी गिरने के बाद में आकर करें, अब वो नुकसान भी हुआ, जरा उसकी क्या भरपाई करे तो जरा ये करे तो अच्छा होता, क्या भी उसके बारे में करे तो हमारा हेल्प करे तो अच्छा होता। ये कहाँ पर आता है? ये दरबार गली बागल क्रॉस पानी के गंज क्रॉस वार्ड नंबर 28 में 28। अभी आपका कितना लगभग नुकसान हुआ होगा? ऊपर का सज्जा गया है, ऊपर स्लैब के ऊपर गिरा है झाड़ ऊपर, तो पता नहीं बहुत शायद घर पूरा वाइब्रेशन हो गया था, ऐसा लगा थोड़ी देर के लिए भूकंप आया घर में। किसी को क्या हुआ है क्या? नहीं जान का तो कुछ नहीं हुआ, लेकिन माल नुकसान हुआ। अभी क्या आप सरकार से क्या निवेदन करते हैं इसके बारे में? कुछ नहीं, वो थोड़ा रिपेयरिंग क्या है देख के कराइए, जरा सेफ्टी। बच्चे भी घूमते हैं, यहाँ गार्डन भी बनाए हैं गवर्नमेंट की तरफ से, गार्डन भी अच्छा है, अच्छी बात है। लेकिन देखिए आपका तो बहुत अच्छा होता, केबी और डिपार्टमेंट वाले और फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले आकर एक बार देख कर चले गए, जरा झाड़ का क्या है क्या नहीं, एक बार देख कर गए तो बहुत अच्छा होता। और यहाँ पर वो एंगल गिरा है हमारा, सामने का पूरा सज्जा क्रैक मारा है, दुकान भी है, वो देखो खंबा पूरा बेंड हो गया है। कल रात में पेड़ गिरने की वजह से सब हुआ है? सब पेड़ गिरने की वजह से हुआ है। इसकी वजह से पूरा करंट वगैरह चला गया होगा? आज पूरा कल रात से जो गया करंट अभी तक नहीं है करंट, अभी बहुत बड़ी दिक्कत है। केबी वाले आए हैं कल से ही काम कर रहे हैं उन्होंने, ऐसा क्या नहीं कि नहीं उन्होंने काम करें, लेकिन अभी इसका नुकसान तो जो हुआ वो इनको उन्होंने पूछो बोल रहे हैं ऐसा है। क्या इसके बारे में जो पेड़ गिरा है कंप्लेंट वगैरह की आपने? कंप्लेंट वगैरह नहीं की है, उनको केबी वाले को इन्फॉर्म करे थे कि आज में पेड़ गिरा है आओ बोल के फोन लगाने के साथ आए हैं उन्होंने। लेकिन फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले बोलते हैं उन्होंने केबी के अंदर आता, इन्होंने बोलते हैं फॉरेस्ट डिपार्टमेंट के अंदर आता झाड़ कट करने वास्ते। तो परिहार कौन देंगे? अब हमें परिहार कौन देंगे? अब गवर्नमेंट से हमें मांग करेंगे, हमारा क्या है जरा रिपेयरिंग करा के दिए तो बड़ी मेहरबानी होती। आपका नाम? मेरा नाम यासीन। ಈ ಮೊದಲೇ 2 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಕೆಬಿ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟು ಈ ಗಿಡ ಬಿದ್ದರೆ ಏನದಲ್ಲ ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಜೀವ ಮತ್ತು ಆಸ್ತಿಗೆ ಹಾನಿಯಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಿತ್ತು. ಆದರೆ ಕೆಬಿ ಇಲಾಖೆಯವರು ಇನ್ನೂವರೆಗೂ ಯಾವುದೇ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿರುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ 2:30 ಗಂಟೆಗೆ ಸದರಿ ಗಿಡವು ಬಿದ್ದು, ಆ ಗಿಡದಿಂದ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದೋದ್ರಿಂದ ಯಾವುದೇ ನುಕ್ಸಾನ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆದರೂ ಈಗ ಕೂಡ ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಕೆಲಸ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ. ಇನ್ನೂ ಒಂದು ಭಾಗದ ಅಂದರೆ ಪಶ್ಚಿಮ ಭಾಗದ ಗಿಡವನ್ನು ಹಾಗೇ ಉಳಿಸಿ ಅದನ್ನು ಪೂರ್ತಿ ತೆಗೆದರೆ ಮಾತ್ರ ಸರಿಯಾದ ಕೆಲಸವಾಗುತ್ತದೆ. ಪೂರ್ತಿ ತೆಗೆಯದೇ ಇದ್ದರೆ ಮತ್ತೆ ಆ ಗಿಡ ಇನ್ನೊಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ನಿಂತು ಮತ್ತೆ ತಂತಿಗಳ ಮೇಲೆ ವಾಲುತ್ತದೆ. ಕಾರಣ ಅದನ್ನು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ತೆಗೆಯಬೇಕೆಂದು ನಾವು ದರ್ಬಾರ್ ಗಲ್ಲಿಯ ನಾಗರಿಕರು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತೇವೆ. ನಾವು ಮೊದಲೇ 2 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಇದು ಈಗೂ ಹೇಳಿದ್ದದು. ಈಗ ತೆಗಿಯಂಗಿಲ್ಲ ಅಂತಾರ, ಅಷ್ಟೇ ಇರ್ಲಿ ಅಂತಾರ ಅವ್ರು. ಮತ್ತೇನ್ ಅಲ್ಲ, ಈಗ ಸದ್ಯ ಇವ್ರಿದ್ರು ಯಾರು ಲೇಡೀಸ್ ಇದ್ರು, ಅವ್ರೇನೋ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅಂತ. ಇದನ್ನ ಯಾಕೆ ತೆಗೆದ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಸೆಕ್ಷನ್ ಆಫೀಸರ್ ಇದನ್ನ ಯಾಕೆ ತೆಗೆದ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಕೆಲಸಗಾರರಿಗೆ ಅವ್ರ ದರ್ಪ ಮಾಡ್ತಾರ, ಇದನ್ನ ತೆಗಿಬಾರ್ದಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ. ಎಲ್ಲ ಲೈಟ್ ಇನ್ನೂವರೆಗೂ ಲೈಟ್ ಇಲ್ಲ. ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ನಂಬರ್ಗೆ ನಾವು ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ದೆ. ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ನಂಬರ್ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಏನದಲ್ಲ
ಏನಾಗಲ್ಲ ಹೋಗ್ರಿ ದರ್ಪದಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾರ. ಅದಕ್ಕ ಈ ದರ್ಪದಿಂದ ಮಾತಾಡೋದು ಒಳ್ಳೇದಲ್ಲ. ಈ ಸದ್ಯ ಬೆಂಗಳೂರಿನಾಗ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳಿ 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 ಏನೂ ಮಾಡದೇ ಇರೋದ್ರಿಂದ ಆ ಜೀವಂತ ತಂತಿಯ ಮೇಲೆ ಕಾಲಿಟ್ಟು ಒಂದು ಮಗು ಅವರು ಸತ್ತು ಹೋದ್ರು. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲ ಏನಾದ್ರ ಸುದೈವ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಗರ ಶಾಸಕರಿರ್ಲಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರಿರ್ಲಿ ಮೇಯರ್ ಅವ್ರಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀರಿ ನೀವು ಈ ಸಂಬಂಧ? ಅದಕ್ಕೆ ಏನಾದ್ರ ಇದನ್ನ ಗಿಡವನ್ನು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ತೆಗೀರಿ. ಇದ್ರ ಮೇಲೆ ಏನಾದ್ರ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಈ ಜೀವಂತ ತಂತಿಗಳ ಮೇಲೆ ವಾಲದಂಗ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಅದು ಇನ್ನೊಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೆಳೆದು ನಿಲ್ಲುತ್ತೆ. ಬೆಳೆದು ನಿಂತು ಮತ್ತದು ತಂತಿಯ ಮೇಲೆ ಬೀಳುವುದು. ತಂತಿಯ ಮೇಲೆ ಬಿದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಸಾಕಷ್ಟು ಮಕ್ಕಳವ, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಗಾರ್ಡನ್ ಅದ. ಆ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಏನವಲ್ಲ ಆ ಗಿಡದ ತಳಗೆ ಆಡ್ತಾವ. ಆ ಗಿಡದ ತಳಗೆ ಆಡುವುದರಿಂದ ಆ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಬೀಳೋದು, ಮಕ್ಕಳಿಗೆ ನುಕ್ಸಾನ್ ಆಗೋದು ಇವೆಲ್ಲ ಸಂಭವ ಇರ್ತದ. ಕಾರಣ ಇವತ್ತೇನ್ ತೆಗಿತಾ ಇದ್ದಾರ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಅದನ್ನ ಒಂದು ಕನ್ಕ್ಲೂಡ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪೂರ್ತಿ ಅದನ್ನ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವೇನದಲ್ಲ KV ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತೇವೆ. ಕುಲಕರ್ಣಿ MP, ವಿಜಾಪುರ ದರ್ಬಾರ್ ಗಲ್ಲಿ. ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್‌ಪ್ರೆಸ್ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.